गंगापूर रोडवरील आनंदवल्ली भागात असलेल्या नवशा गणपती मंदिराकडे दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात. मात्र हा मुख्य रस्त्यावर सध्या मोठे खड्डे पडले असून सर्वत्र चिखल पसरला आहे. या खड्ड्यांमुळे रोज अनेक दुचाकी चालक घसरून अपघात होत आहेत. नवशा गणपती परिसरामध्ये तुम्ही बघताय, दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक भाविकाला फार अडचणीतून जावं लागते. रस्त्याची फार दुरावस्था झालेली आहे. रस्ता खालीवर असल्या कारणामुळे खूप गाड्या स्लिप होतात तिथे. मी स्वतः 2 जणांना तिथे उचललेलं आहे. एक लेडीज आणि एक जेंट्स होतं. वयस्कर होते फार ते. त्यांच्या पायाला आणि हाताला नाही का दुखापत झाली. नाशिक शहरात गेल्या काही दिवसापासून कुंभमेळ्याचे जोरदार कामं चालू आहे, परंतु त्या कामामुळे होणारा त्रास आता सर्वसामान्य नागरिकांना होतोय. आज तुम्ही बघू शकता इथे नवशा गणपती सारखं जागृत देवस्थान आणि अतिशय उच्चभ्रू वस्ती समजल्या जाणाऱ्या गंगापूर रोडच्या परिसरात इथे गेले दिवसापासून दररोज एक ऍक्सिडेंट होतोय. रस्त्याची काय दुर्दशा आहे या रोड बद्दल सांगायचं तर इथे 2दा खोदकाम झालेलं आहे आणि ते परत तसेच्या तसं आहे. कालच एका महिलेचा इथं ऍक्सिडेंट झालेला आहे, त्यांना आम्ही स्वतः ऍडमिट केलं. तर सरकारने महापौर आणि उपमहापौर यांचा इकडे दौरा पण झाला, त्यांनी सूचना देऊन सुद्धा या रस्त्याचं काम मार्गी लागलेलं नाही. बऱ्याच लोकांना इथं पायी चालणं तर मुश्किलच आहे आणि जे गाड्यांवर जातात त्यांचे छोटे मोठे ऍक्सिडेंट इथं होत आहे. सरकारला आमची कळकळीची विनंती की त्यांनी लवकरात लवकर या रस्त्याचा मार्ग लवकरात लवकर करावा. पुढच्या रविवारी चतुर्थी आहे, बरेचसे भाविक इथे येतील आणि मोठी दुर्घटना होऊ नये यासाठी सरकारने या विषयाकडे गांभीर्याने बघितलं पाहिजे. नगरपालिकेने तातडीने हे काम मार्ग लावले पाहिजे अशी मी इथला रहिवासी म्हणून आणि इथला कर्मचारी म्हणून विनंती करतो. विशेष म्हणजे हा परिसर महापालिकेच्या उपमहापौरांच्या प्रभागात येतो. लोकप्रतिनिधी आणि महापालिका प्रशासनाचे या रस्त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. महापालिकेच्या विकास कामांच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची जोरदार मागणी होत आहे. अब्रार पीरजादा, आपलं नाशिक.